राधे म्हणजे भगवंताचे ज्ञान नाही, भगवंताची ओळख नाही, आणि ज्ञान हृदयात थांबत नाही. मला भगवंता तुझी ओळख नाही. भगवंताचं प्रेम असणं हे भक्ती वेगळं आणि भगवंताची ओळख वेगळी. भगवंताचं तप वेगळं, भगवंताचं नाम वेगळं, भगवंताचं ज्ञान वेगळं. अशा नाना रूपाने भगवंताला भरलेलं अंतःकरण देहाला शिवत नाही, जडाला संबंध होत नाही आणि ते भ्रांतीत थांबत नाही. म्यूट पहा कोणाचं आहे. अंतःकरण म्हणजे मन आणि बुद्धी. मना आणि बुद्धीला परमार्थ सांगितलाय वेदानं, गुरुनं. देहाला नाही. का बरं देहाला नाही? ती जड आहे. त्याला स्वतःची जाणीव नाही आणि अन्याचं त्याला काही माहित नाही. याचा अर्थ तो स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणण्याची त्याच्यात ताकद नाही. ते जड म्हणतात, ते जड आहे. पण मनबुद्धीला जड म्हणत नाही. मग तुम्हाला एक विचारते आज छोटा प्रश्न, आला तर सांगा, नाही तर मी सांगतेच. तिला जड म्हणतात, मनबुद्धीला काय म्हणतात? सूक्ष्म. स्थूल देह आहे, हा जड आहे. आणि मनबुद्धी सूक्ष्म देह आहे, मग त्याला काय म्हणतात? जडच म्हणायचं नाही. नाही माऊली, चैतन्य आहे तिथे. काय म्हणायचं? काय म्हणायचं सांगा. ती जड आहे माऊली, तिच्यामध्ये चैतन्याचा आभास मिसळलेला आहे. जड आहे. मनाला कळतं, देह त्याच्या मनावर डिपेंड चालतो. मनानं जेव्हा संवेदना केली इंद्रियाला, तर तेव्हा इंद्रिय हालतात, त्यावर चालतात. आता कुठं जायचं? मन सांगतं मार्केटला. आता कुठं जायचं? सराफी दुकानला सोनं घ्यायला. पाय चालतात दुकानाकडं. तस सूक्ष्म देह आणि स्थूल देह, त्याच्या पुढे कारण देह, त्याच्या पुढे भगवंत महाकारण परमात्मा. आज हे का बोलते तर परमात्म्याबद्दल एक ओवी आली म्हणून तुम्हाला तिथपर्यंत सांगितलं, बाकी काही नाही. त्या तिन्ही देहाला ओलांडून जेव्हा बुद्धी प्रवेश करती आणि परमात्म्यापाशी थांबती, तिला पराभक्ती नाव सिद्ध होत. तीन देहाला ओलांडून ती बुद्धी परमात्म्यापाशी थांबते, ती पराभक्ती. ती पराभक्ती. भक्ती परा, पण ती जवळ गेली, पण एकरूप नाही झाली. भक्तीनंतर ज्ञान ऐकल्यानंतर ते भगवंतात तद्रूप झाली, जीवनमुक्ती हातात आली, गुरुची दीक्षा झाली आणि सुखाची अनुभूती आली, भ्रांती धुतल्या गेली आणि मन राम झालं. पराभक्तीचं फल. हो माऊली, खूप छान. सुंदरी चिंतन. आपण कमी पडतो. आता साधनेने आपण पूर्ण होऊ. आपली ज्ञानेश्वरी कळसाला चालली, कळसाध्य आहे. भगवंत काय म्हणाले, अर्जुन काय बोलायले, सिद्धांत कसे समजून द्यायले. अर्जुन दत्तांताच्या द्वारे सिद्धांतापाशी बुद्धीला कसा न्यायलाय. बुद्धी हात होती, सिद्धांतांना पुढे सरकली, तिने जडाला सोडलं. मनामध्ये बोध आला सूक्ष्म देहात. त्या बोधाने मन स्वच्छ पवित्र निरामय निराकार शांत आणि त्या बोधानं भगवंताकडे गेला. तो गीतेचा बोध, तो ओवीचं प्राबल्य, ती संताची कृपा, ती श्रवणाची शोभा, अंतःकरणामध्ये विठ्ठल उभा. हो माऊली, श्रवणाची शोभा. हो माऊली.
हा. तो आहे पण ते जागृत नाही. घराघराचा अंडा आहे पण फुटलेला आहे. त्याला उकरून काढावं लागतं. तसं परमात्मा आतच आहे, त्याच्या आवरणातून त्याला बाहेर काढावं लागतं. धन पुरलंय, दारिद्र्य घरात, सोन्याचे हिऱ्याचे अंडे आहेत, पण कुठे ते माहित नाही. तसं परमात्मा बुद्धीला कुठे ते माहित नाही. हो माऊली. म्हणून तिला तिकडे जाता येत नाही. पोत त्या मनाला भगवंताकडे नेतो तो वेद, श्रवण त्या मनाला शांत करत ती गीता, ओवी मनाला सोडू बघ त्या ईश्वराकडे एकरूप करते ते ब्रह्म. कळायलाच पाहिजे. हे 4 वाक्य म्हणजे दीक्षाचं रूप आहे. छोटस 4 वाक्य सांग, लास्ट 4 वाक्य, अलीकडचा पसारा नको मला. नाही माऊली, पूर्ण नाही आले. तुम्ही घेतले का? सुंदर बोललं की मला फार सुंदर, म्हणजे एक गुप्त रहस्य बाहेर निघाल. रेकॉर्डिंग बघा. कारण जसं धनाचा ठेवा उकरल्याशिवाय कळत नाही, तसं परमात्मा आवरणाचा नाश झाल्याशिवाय कळत नाही, मिळत नाही. हे कळतो आणि तो मिळतो. अवस्था 2 डिफरन्स आहेत. उकरल्यावर हंडा कळतो, दिसतो. हा दिसण्याचा विषय नाही, हा मिळतो, प्राप्त होतो, बुद्धीशी संयुक्त होतो, अंतःकरणात भाव जागा होतो, देहभाव बंद होतो, वेद आत जातो, मन सावध होतं, बुद्धी रामापाशी जाती, रामामध्ये प्रवेश होतो आणि रामरूप होती. ती पुन्हा देहाला शिवत नाही, ती व्यवहाराला चिटकत नाही, ती अज्ञानात भटकत नाही, ती जगाला चिटकत नाही आणि देहाला माझा म्हणत नाही. ती वृत्ती राम झाली, ती वृत्ती ज्ञानमय झाली, ती वृत्ती वेदाकडे गेली, ती वृत्ती स्वरूप झाली. हो माऊली, छान. खूप सुंदर तुम्हाला भेटता येईल. काय अहो भाग्य आपलं की रोज नवीन नवीन आपल्याला अद्वैताचा आविष्कार, मोक्षाचा भांडार खुल्लं व्हायलंय. माऊलीचा आशीर्वाद आहे, माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे. त्याला एकच उत्तर आहे की माऊलींचा आशीर्वाद. पुण्यावरून येताना एवढा जीव कासाय झाला की आळंदीला जायचं. आम्ही सतसंगात आयुष्य घालणारा फार परम भाग्यवान. श्रवण बुद्धीला झेपत, त्याचं हृदय पावन आणि भाग्यवान ते हृदय. ज्या हृदयाला श्रवणाचं रसपान करता आलं, ज्या हृदयाला वेदाचं ज्ञान घेता आलं, ज्या बुद्धीला मी कोण हे जाणता आलं, आणि जे मन रामाकडे गेलं ते आयुष्य सफल झालं. अगदी माऊली. आपण चिंता केलं, हा आपण चिंता कशाकडे जातो, त्याच्याकडे त्याच्याकडे त्याच्याकडे. रामाकडे जा, कुणाकडे नाही जायचं. आता बुद्धीला फक्त रामापाशी, अंतःकरणाला फक्त त्या तत्वापाशी. व्यवहारात नाही टाकायचं त्या अंतःकरणाला, व्यवहार करायचा पण अंतःकरणाला बाजूला करून. जगाला बघायचं पण विकाराला बंद करून. जप त्रास देत नाही आणि व्यवहाराला चिटकलेलं अंतःकरण भगवंताकडे येत नाही. म्हणून व्यवहार सोडून अंतःकरण जे असतं ते ज्ञानानं अलग होतं. जसं तव्यात तापलेल्या तव्याची भाकर वर येती, उलथून लावलं की आदर होती, तेव्हा ती खाली आणल्यावर फुगती, तोपर्यंत नाही. कच्ची भाकर फुगत नाही, कारण तवा तापलेला नाही. तसं वैराग्याचं अंतःकरण नाही, म्हणून तिथे बोध टिकत नाही. ज्ञान समजत नाही, अज्ञान संपत नाही.
आणि मन दुःखातून बाहेर येत नाही. रामाची ओळख तुला मेल्याशिवाय होत नाही. मेलं तरी होत नाही ज्ञान नसल्यावर, नाही होत. राम म्हणणं वेगळं, राम कळणं वेगळं, राम होणं वेगळं, रामामध्ये बुद्धीने विराजमान होणं वेगळं. मग ते सगळं एकच करायचं. रामाला बघितलं, राम झाली का तू? तो राम तुझ्यापाशी कळाला का? रामाचा आणि मानाचा संयोग झाला का? संयोग. रामाचा स्पर्श केला का? तो हृदयात आत्मा राम आहे कळाला का? त्याचा संबंध मिळाला का? अज्ञान फेकलं का? त्या रामाची स्थिती भोगली का? तो माझ्यात आहे, मी तोच आहे, त्याच्यामध्ये नित्य संबंध आहे आणि त्याचं माझं ऐक्य करण्यासाठी माझं जीवन आहे, माझा जन्म आहे, हे ज्याला कळतं त्याला ज्ञान मिळतं. संतांच्या संगतीत त्याचं आयुष्य प्रथम संपत. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. अकलीचे कांदे काय कळलं, बघितलं ना आले, बरं झालं, मा धन्य झाली तू. कुणाला बघितलं? मी. त्याला अजून मी तोवरच असतो. आणि मग कसं असतं? असंच असतं बघा, लांबून बघा, मी तोवर जगा. तुम्ही कुठं संपते ज्ञानानं, मी कुठं उफळते अज्ञानानं. देह माझा का वाटतं भ्रमानं, आणि जडाचं प्रेम काय येतं पापानं. त्याचा विसर असावा, त्याच्यामध्ये ज्ञानाचा असर व्हावा, त्याचा संबंध जावा आणि ह्याला ज्ञानानं ह्याचा बाध व्हावा. त्याला जीवन मुक्त पद देव देतो संताच्या मार्फत. खालचं प्रक्रिया वाचून ओळ वाचून तुम्हाला बोलता येतं. ते काय लई भाग्य लई कला आहे का काय? नाही. पण तेव्हा स्फुरण निघून अंतरंगात जाण्याची जी कला आहे ते गांभीर्य ज्ञानाचं. विचारसागर आजकाल परवणीतल्या बाया भांडतात मंदिरात, सांगतात या मुलीच्या मंदिरामध्ये शब्द कोण काढा, तुझ्याजवळ घे मला, उठू नको विठ्ठला, तुला हार घाले ना, मग मला अज्ञानाला हरवता येईल अशी शक्ती दे. तुला प्रसाद द्यायले ना, मुक्तीचा प्रसाद खाऊ दे. तुझ्या शरणावर मस्तक ठेवायले ना, तुझा आवेद होऊ दे. तुझ्या मंदिरात आले ना, तर ह्याच्या मंदिरात मला तुझी गाठ होऊ दे, भेट होऊ दे. राम तिथं भेटतो मला विठ्ठला, असं म्हणा त्याला बघत बघत. बायका हाडू तुडस नाही, असं मागावं त्या विठ्ठलाला. बघताना, हार घालताना, फुल वाहताना, फळ ठेवताना, आरती करताना त्याला मन भावून टाकावं. मग आरती पूर्ण झाली. त्याला बुद्धी चरणावर त्याच्या ठेवावी, मग आरती साग्र झाली. मग त्याचा प्रसाद आपल्याला मुक्तीचा हाताला येतो. आपण त्याला पेढा देतो, तो मुक्ती हातात देतो. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. काय अनेक कष्ट करावं खरं. खूप सुंदर. काय मागावं ते सांगितलं माऊली तुम्ही आज. कळावंच ना तुला. हात हातानं एक एक सुंदर फुल बघत बघत माझ्या विठ्ठलासाठी करते. माझ्या विठ्ठलाच्या हृदयाच्या कमळात ते थांबणार आहे आणि विठ्ठलाच्या फुलाचा सुगंध जाणार आहे आणि विठ्ठल मला त्याच्याकडे घेणार आहे. ढकलून देणार नाही माझा विठ्ठल, दूर सारणार नाही, माझा अपमान पण करणार नाही, मला प्रेम देणार आहे, माझं सुख दुःख ऐकणार आहे, मला जवळ घेणार आहे, मला ज्ञान देणार आहे माझा विठ्ठल. त्याला बघून असं बोला. त्याच्यासाठी आली बरं धावत खाली आठवत बसली, थोडं बाहेर गेलते आणि इतकी सुंदर संसारासाठी की अगं माय 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 माकडं कुठलं. त्याच्यासाठी जगा ना आता उरलेलं, त्यालाच बघा आणि त्याच्यासाठी जगा आणि त्याच्यासाठी त्या प्राप्तीसाठी बुद्धीचा विनियोग करा. संसारासाठी बुद्धी खर्च करू नका, कारण संसारात बुद्धी गेली की तुटती फाटती विटती नासती. हो माऊली.
रे माऊली. माऊली तुटती तुटती फाटती इटती नाचती माऊली. ती 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 बुद्धी तिथं जास्त ठेवून दिला का व्यवहारापुरतं ठेवा आणि पुन्हा बाजूला काढ. एक चल चालू हो बाहेर ये तिथं नको ध्यान नको शिव नाट्याकडे नको जाऊ हरिपाशी जा भगवंतापाशी राहा. तिथे तुला एक व्हायचंय तुला राम म्हणायचंय तुला श्रीराम तुला देहातून बाहेर यायचंय बोधामध्ये जगायचंय ज्ञानवान व्हायचं आणि अज्ञानाला सोडायचंय हे बुद्धीला शिकवायचंय. तेव्हा ती शिकते जागी होते. तुला त्रास करून घ्यायचा नाही ना तुला दुःखात राहायचं नाही ना तुला हाळ तळतळ नकोय ना मग जर भेदाकडे अभेदाकडे चल मग भक्तीकडे चल मग संताकडे चल मग चिंतनाकडे चल मग वेदाकडे चल. हो माऊली. जायचं सांगितलं तुम्ही अडकते बुद्धी कुणाला वेळ चिटकते कुणाचं पण टोकर खाती टोकर खाऊ नये बुद्धीनं कुणाच्या पायाखाली जाऊ नये बुद्धीनं. तिनं हरीकडे जा तिनं हरीला शोधावं आणि हरीला मन द्यावं बाकी कोण्या भूताला मन देऊ नये. कारण ते मन घाण करतात मनाला कुठे तुकडे करतात मनाला रगडतात पायाखाली. म्हणून बाजूला साईड हो माऊली. तिला साईडला तिला बाजूला न्यावं देहातून व्यवहारातून नात्यातून त्या खोट्या प्रेमातून वासनेतून भ्रमातून त्याला बाजूला काढावं. बुद्धीला तमातून काढावं पहिल्यांदा राग बंद करावा मोहातून काढावं पाप बंद होत द्वेषातून सरकावं आणि भगवंता जवळ थांबावं संताच्या चरणाशी लागावं वेदाच्या अंगणात खेळावं आणि बोधाच्या रिंगणात नाचावं. त्याला ब्रह्मपद देव देतो गुरुच्या मार्फत. घराच्या अंगणात खेळू नये आता कारण अंगण सोडायचंय बुद्धीला देवाला जोडायचंय अंतःकरणातल्या आत्मरूपाशी आकार बनायचंय आणि जडाला सोडून बाहेर यायचंय. त्याला ज्ञानमय अवस्था म्हणायचं. समजून घ्या. रामकृष्ण हरिमय जडाला सोडून बाहेर यायचं सोडायचंच आहे ना कधी ना कधी. मग आधी सोडायचंय आम्हाला कारण जन्मोजन्मी आम्ही संबंध केलाय खोट्या नात्याचा खोट्या देहाचा खोट्या संसाराचा खोट्या विषयाचा खोट्या सुखाचाच आशा केली. पण आता खरं सुख गुरुनं दिलं खोट सुख बंद झालं वृत्तीने ते सोडून दिलं अंतःकरणामध्ये नातं तयार झालं. ते नातं ईश्वराचं बनलं ते नातं अटूट ठरलं ते नातं सुख द्यायला पात्र झालं. ते गुरुनं बनवून दिलं अंतःकरण भगवंताकडे गेलं दोघांचं ऐक्य झालं मन राम झालं. त्याला नातं म्हणतात त्याला अभेद म्हणतात त्याला ईश्वराचा स्पर्श म्हणतात बुद्धीचा आदर्श म्हणतात गीतेचं तात्पर्य म्हणतात वेदाचा आरसा म्हणतात आणि ओवीचं सौंदर्य म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. तो माऊली ओवीचं सौंदर्य आणि शब्दाचं तुमच्या किती सुंदर सौंदर्य तसेच पुरण खूप अफाट खूप छान. ओवीचं सौंदर्य म्हणजे ज्ञानमय अवस्था हृदयाची प्रत्येक ज्ञानामध्ये येते आणि राम होती ती देहापासून अलग होती व्यवहार झाली जरी झाला बुद्धीचा तरी संबंध नाही वृत्तीचा विकार नाही अंतःकरणाचा स्पर्श ईश्वराचा व्यवहार
मिथ्यात्वाचा न की सत्यत्वाचा. म्हणून मिथ्यात्व कधी तयार होतं, फार गहन विषय येतो. मिथ्यात्व जगताचं कधी सिद्ध होतं? कारण जगत सत्य वाटतं तर परमात्माच नाही वाटतो, आणि परमात्मा सत्य वाटतं तेव्हा जगत मिथ्या ठरतं. पण हे कसं ठरतं तर विचारसागर मध्ये हा छोट्या तरंगामध्ये विषय हा इतकं मांडता येत नाही मला. तो प्रक्रिया ग्रंथ आहे आणि हा अविरूढ ग्रंथ आहे. हो पण माऊली. चालता चालता हो माऊ. सांगितलं की जगत मिथ्यात्व. हा ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म वनपरहा ही श्रुती माऊलीवर विचारसागर आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म वनपरहा ही श्रुती वेदाची. हजार सांगितलं आम्हाला गुरुने हे वाक्य, हजारो लाखो वेळेस ऐकले. तू ब्रह्मच आहेस, जगत दिसून नाहीच आहे, असून नाहीच आहे. ते का दिसतंय? का दिसत मग ते? नाहीतर दिसू नये. अविद्या दाखवते बाळा. भ्रम जगाला उत्पन्न करतो, कारण पाठीमाग अंतःकरणात माया असते, ती जगाला दाखवते. ब्रह्मज्ञान देवाला दाखवतो, प्रगट करतो. दाखवत नाही, प्रगट करतो ईश्वराला. तेव्हा जगताचा वाद होतो आणि चौकडे तो आहे असा आस्वाद येतो आणि दोघाचा ऐक्याचा मिळण्याचा प्रसंग सुरू होतो. तो म्हणजे ब्रह्मनाथ. ही अवस्था वेगळी असते. पण जगताला संबंध करणारी वृत्ती अविद्येची असते आणि भगवंताला जाणणारी वृत्ती ज्ञानमय असते आणि भगवंताला होणारी वृत्ती मोक्षात असते, देहात नसते. तिला देहाची जाणीव नसती, कारण ती स्वस्वरूपामध्ये विलीन असते. तिला सताच जाणीव असती, म्हणजे चैतन्याची, ईश्वराची. देहाची जाणीव बंद होती, कारण अज्ञान समाप्त होत. जग विसरून जाते, कारण ते बाधित होत. तो मी आहे असं कळून जात. ज्ञानाचं महिमा पदरात येत, महात्म्याचं फल बुद्धीत जात आणि बुद्धी ब्रह्माकार होती, देहाकार नसते. ही ब्राह्मी स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. माऊली साष्टांग एवढं का ते तुम्हाला बोलायचंय की एवढा गाभा. काल तर मला 2-3 पर्यंत मी जागीच होते. झोप रूप आहे, आत्मरूप आहे, मी आत्मरूप आहे, रूप नाही. सारखं बुद्धीला पटवून द्यायचं. त्याला म्हणतात निधिध्यासन. विचारसागर मध्ये आहे बोलतो मला मी. बुद्धीला ध्यास लागला तर त्याला निधिध्यास म्हणतात. मी कोण कळल्यानंतर ती म्हणते मी तेच आहे, मी तेच आहे, मी तेच आहे. त्याला निध्यास म्हणतात. तो कसं आहे काय नाही बघू आपण नंतर. आता 1490 वर जाऊया. तर ती ओवी आहे, का तपही जोडे देही. त्या देहात तपस्या केली. भजे गुरुदेवाच्या ठाई. गुरुला देवासारखं बसतो तो. परी अकरणीय नाही साड जणी. त्याला त्या श्रवणाचे चालणे, ऐकायची इच्छा नाही, तर त्याला गीताशास्त्र देऊ नको, गीतेचा बोध देऊ नको, असं भगवंत अर्जुन म्हणा, भगवंत कृष्ण परमात्मा म्हणा की ज्ञानोबा म्हणा, त्याने सांगितले. तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होय तीर जगी. परी हा श्रवणालागी योग्य नाही. आता स्तव्य आहे आणि ऐकायला आवड बी आहे, पण ते योग्य नाही. म्हणजे काहीतरी त्रुटी त्याच्यामध्ये, काहीतरी दोष आहे, त्याला पण देऊ नको. गीताशास्त्र त्याला मुक्ता फळ भलतेसे हो का परिमुख नसे. मुक्ता फळ भलतेसे मोती खूप आहेत. हो परिमुख नसे त्याला सुराख नाही. तव गुण प्रवेश तेथ काय
त्याच्यामुळे दोऱ्याचा प्रवेश होत नाही ना, त्या मोत्याला सुराखण्याचा दोरा जात नाही. तसं अशा लोकांना 2 गुण आहेत येत नाही, तर त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये गोधाचा प्रवेश होत नाही. बापरे. म्हणून म्हणून त्याला गीताशास्त्राचं ज्ञान देऊ नको अर्जुना, त्याला बाजूला कर, डिलीट कर, डिलीट. जसं मोती आणले सुराख नाही, फेकून दिले, घालता येईन आणि ठेवता येईन, उपयोग होईल, डब्यामध्ये पडले, काय उपयोग नाही मोत्याचा. तसा काय उपयोग नाही बुद्धीचा, जिला श्रवण भक्तीमध्ये विहार करता येत नाही, श्रवणाला पकडता येत नाही, बोधात राहता येत नाही, वेदाला जाणता येत नाही, मी कोण समजत नाही, देवा टाकता येत नाही, ती बुद्धी मोक्षाला पात्र नाही, अपात्र आहे. सपात्र बना, कुपात्र बनू नका. वाईट कर्म केलं त्याला कुपात्र म्हणतात. चांगले कर्म आणि चांगली वागणूक आपल्या नंतर पराणी कशी होती तर शब्द वाईट निघू नये, असा आचरण असा, असं कर्म असा. आपल्याकडनं गुन्हा, चोरी, वाईट कर्म, दुःख हेला कुणाचे येऊ नये आपल्या आयुष्यात, आपल्या जगते. परमार्थ कमी करा, जग कमी करा, पण योग्य वर्तन असावं. समजते ना काय हो बोलते माऊली, ते? हो माऊली, का नाही? हो समजते. कमी पुण्य करा, पण व्यवहार नीट करा. कर्म खराब करू नका, ज्यामुळे दुसऱ्याचं अंतःकरण पाटल्या जाईल, तुटल्या जाईल, तसे कर्म नाही करायचे, बिलकुल नाही. कमी करा देव देव, पण व्यवहार चांगला ठेवा. चला, सागर गंभीर होय हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाय झाली. सागरात खूप पाणी, पाठ समुद्र आहे, गंभीर आहे, खूप त्याची मर्यादा पाठ आहे, पण त्याच्यावर पाऊस पडलेला वाया गेला का? त्याला काय कामाचं? ते आधीच पाणी भरपूर आहे, त्याला कशाला द्यायचं पाणी? फायदा नाही. ते खरट आहे, मेघाचं पाणी गोड आहे, त्या खरट पाण्याने मेघाला खरट केलं, पाणी पडून वाया गेलं. तसं जन्माला जीव येऊन वाया गेला, काही नीट वागता आलं नाही त्याला, वाया गेलं की. हो माऊली, पाऊस वाया गेला, इकडे जीव वाया गेला. खारट बनलं की पाणी, मेघाचं पाणी गोड पडलं तर मिठामध्ये, खारट सागरामध्ये, त्या गोड पाण्याला खारं बनावं लागलं. तसं अविद्येला दुःख भोगावं लागलं. अयोध्यक्त अंतःकरणाला दुःखामध्ये ठेवतो देव म्हणल्यापेक्षा ती बुद्धी जाते तिथं, देव काय करीत नाही. पण जर अविद्येमध्ये अंतःकरण आहे, का नामात आहे, का बोधात आहे, का भक्तीत आहे, का श्रवणाच्या साह्यानं वेद आपल्या आपल्या स्वरूपामध्ये आहे, हे कळायला नको? अवश्य कळावं, अवश्य कळावं की आपलं अंतःकरण कुठं थांबलेलं आहे, मन कुठं चिटकलेलं आहे. जिथं अज्ञान आहे ते मन पागल नाही, ते कोणाला चिटकत आणि कुठे भटकत आणि कुठे आपटत. कोणाच्या मनाचे तुकडे होते, तुकडे होते, आपटल्यावर काय? म्हणून ते मन कुठे चिटकू नये, कुठे अडकू नये, कुठे थांबू नये. त्याला भगवंताशिवाय त्याला कुठंच थांबू नये, बोधाशिवाय त्याला कुठंच रमू नये, आणि वेदाशिवाय त्यानं जगू नये. हो माऊली, अगदी माऊली, साष्टांग वेदाशिवाय गीतामध्ये नाही ते, ओवीमध्ये नाही ते. तंत्र म्हणजे साक्षात वेद आहेत, त्याला येता येणं म्हणून संत रूपाने आले, त्याला बोलता येणं म्हणून आम्हीच बसले. कारण वेद म्हणतो नेती नेती मला सांगता येत नाही स्वरूपाचं वर्णन,
मग ते संताकडे आले तर संताच्या मुखातून वेदाचं वर्णन परिपूर्ण झालं, तात्पर्य हृदयात गेलं आणि साधकाला साध्यापर्यंत नेता आलं. वेदाचं गांभीर्य संतानं प्रगट केलं, पण वेदानं मौन धारण केला. हरिओम हरिओम. हो वेदांत संत मोठे वेदापेक्षा लक्षात ठेवायचं. मिळाले भाग्यानंतर त्यांना प्रेम द्यायचं, अवेळा नाही त्यांची, कधीच नाही. प्राणानं त्यांची आरती करायची. म्हणून तर म्हणतात पंच प्राण जीवे भावे वाळू आरती. प्राण देत नाही, मन देत नाही, चिपडी कुठली, आणि म्हणतात प्राण जीवे भावे वाळू आरती. कुणाला कधी आरती? तो विषयाला, तुझ्या देहाला, तुझ्या वासनेला कर आरती. पंच प्राण जीवे भावे. सांगा बरं, मी थांबतात 1 मिनिट, तुमची मजाच बघते, थांबा. सांगा बरं, पंच प्राण जीवे भावे वाळू आरती. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा झाला त्याची आरती दत्तात्रेयाची. सांगा पंच प्राण जीवे भावे वाळू आरती. सांगा बरं. हो माऊली. पंचप्राण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करून शरीराचं कार्य पूर्ण करतात. म्हणजे सगळ्या शरीरानं, सगळ्या देहानं, सगळ्या इंद्रियानं त्यांची आरती करायची. सगळं त्यांना अर्पण करून त्यांची आरती, सगळं समर्पण करून, सगळं शरण देऊन, तन मन धनानं त्या गुरुला शरण जाऊन मग त्यांची आरती. त्या पंचप्राणाशिवाय देहच नाही. सगळ्या शरीरात हालचाल, सगळ्या शरीराचं कार्य या प्राणावरच आहे ना सगळं. मग ते प्राणाने त्यांची आरती. प्राण म्हणजे एक स्पंदन आहे, श्वासाचं पलीकरण जाणे. त्या श्वासातून सोहमचा नाद आहे, ब्रह्मनाद आहे. तो प्राण आहे, ते श्वासावर डिपेंड आहे. प्राण असेल तर श्वास आहे, प्राण नसेल तर श्वास नाही, देहालत पण नाही, मंडूलच पण नाही. म्हणून जे प्राण या देहाला सक्रिय करतात ते प्राण प्रणव करायचा ओंकार, तेव्हा ते प्राण तुला अर्पण होतात. त्या प्राणानं तुझ्या आरती करतो, पंचप्राण, जे की प्रणव होताना पंचप्राण योगाच्या माध्यमातून श्वासोश्वासातून तो प्राण सुद्धा स्तब्ध होतो. तेव्हा योग सुरू होतो, साधना संपत्ती होती हृदयात, आणि त्या योगानं बुद्धी सार्थक होती, आणि अशा भक्तीनं ती निरामय होण्याला तयार होती. म्हणून पंचप्राण जे भावे ओवाळू आरती. कारण तो प्राण तुझ्यामध्ये विलय करायचा आहे, स्वर नरकर नाही न्यायचा आहे. तो प्राण तुझ्यामध्ये एकरूप करायचा आहे. तुला तो प्राण तुझ्यामध्ये एकरूप करून घे. त्या प्राण तुला द्यायलो तुझ्यामध्ये थांबणार आहे. तो नरकाला स्वर्गाला कोणत्या गर्भात नको टाकू. बापरे, हो माऊली, काय चाललं छान सांगितलं माऊली. असं आम्हाला कुठं कळते, असं कळतच नाही. प्राण म्हणजे श्वास आहे माऊली. खरंच त्या श्वासातून आरती आहे बघ त्या गुरु प्रार्थाची. हो माऊली, त्या प्राणाचा प्रणव करायचा. किती सुंदर. याचं गांभीर्य कळणाऱ्याला न कळणाऱ्या मूर्खाला काय आहे. आंधळ्याला नेलं ताजमहल बघ, आंधळ्या म्हणते चांगलं दिसलंच नाही तर काय चांगलं, तुला कळालं तर काय चांगलं. किती आपले डोळे उघडले, किती डोळे उघडलेत आरती मधून, प्रत्येक आपल्या श्लोकातून आपले डोळे उघडले, पण आपण ते सगळं वेगळं समजलं. बाई मोकळी झाली संसार सकार नाचायला, पलंगावर झोपायला, फोनवर ऐकायला, टीव्ही बघायला. देवाला बघणं वेगळं आणि टीव्हीला बघणं वेगळं. हो माऊली. टीव्हीला धालिया दिव्यान्न सुवावे, मग देवाया धाडावे, ते आरती कान करावे उदारपण. ते आरती कानाला करावे उदारपण. धालिया अन्न सेवा, जे तृप्त झाले त्याला जेवायला ये, जेवायला ये, जेवायला ये वाढायचं. ते ढेकच्या इथपर्यंत अन्न नरड्यापर्यंत आले, वाया घेते ते अन्न. 2 घास घातून ताट पिकून देतं. आरती ज्याला इच्छा आहे त्याला द्यावं, त्याला तृप्त करावं. त्याला माझ्या प्राप्तीची इच्छा आहे त्याला ज्ञान द्यावं. त्याला संसाराची इच्छा आहे त्याला भाग फेकून द्यावा बाहेर. सेम टू सेम.
खरंय माऊली. साष्टांगाचं माऊली खरंच. हो. तोच अधिकारी आहे ज्याला माझ्या प्राप्तीची इच्छा आहे. त्याला दे. आता ऐका, म्हणून योग्य भलतैसे, म्हणून योग्य भलतैसे होत परी चाड नसे, तरी धने वाणी वसे देसी हे तया. बाकी रीतीने सगळं योग्य येतो, तप आहे, भक्ती आहे, पण श्रवणाला योग्य नाही, ऐकायला. बघा, तरी धनी वाणी वसे देसी हे तया, होत जरी चाड नसे. ऐका, त्याला गीतेची वेदाची आवड नाही तर त्याला तर कशाला द्यायचं अर्जुना? ज्याला आवड आहे ना त्याला दे, ज्याला आवड नाही त्याला कशाला द्यायचं? असं भगवंतानं ह्या वाक्यातून सगळ्या दृष्टांत तुम्ही सांगितलं की कुणाला ज्ञान द्यायचं. ह्याच्यामध्ये कसं सिद्धांत नाहीये. गीतेचा बोध कुणाला द्यायचा आणि कुणाला द्यायचं साधी भाषा चला पुढं. त्याच्यामध्ये काय पटवून द्यायला याचा काही विस्तार करायला जागा नाही. कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं हे सांगितले. रूपाचा सुजान डोळा ओढ गुळी काही भ्रमळा, तेथ जे माने ते फळा तेथची वेगा. रूपाचा सुजान डोळा, रूपाला बघणारा फक्त डोळ्याचे, पण त्या डोळ्याला जर वास घे म्हणून सांगितलं तर तो पाहण्याचं काम सोडून वासाचं काम त्याला करता येत नाही. तसं ज्ञानाचा अधिकार नसेल तर त्याला मला जाणण्याचं काम करता येत नाही. किती सुंदर सांग, हो मग किती छान अधिकारीच सांगताय. पाहिजे. हो मग कसलं बोलले, रूपाचा सुजान डोळा. रूप बघायला डोळा फक्त रूपच बघू शकतो आणि त्याला म्हणलं सुगंध घे तर त्याच्यानं होत नाही. तसं ज्याला पात्रता नाही, जो योग्य नाही, ज्याला इच्छा नाही, ज्याला आवड नाही, ज्याचं पुण्य नाही, त्याला गीता शास्त्र देऊ नको, सांगू नको, डोळ्याला सुवास घ्यायला लावू नको, कारण तो घेऊ शकत नाही. तसा असा हा अधिकारहीन पुरुष, इच्छा नसलेला, आवड नसलेला, तप नसलेला, गुरुभक्ती नसलेला, भक्ती नसलेला, अशा लोकाला देऊ नको. काय औषधक म्हणलं आपण फार कमी पडतो बेटा, फार कमी पडतो आपण. आपण बुद्धीला ठेवतच एकाग्र मन होत नाही आपलं आणि त्या बोधामध्ये टिकत नाही. बाहेर येतं पटकन ते मन देहाकडं, प्रपंचाकडं, व्यवहाराकडं, धान्याकडं. ती अशी म्हणली ती ठेवते हृदयात पकडू पकडू 12 वर्ष. एकदम जंतूरला गेले भाभीच्या जुन्या घरी, सगळ्या बायका भरपूर सांगितलं की नाही? हो माऊली सांगितलं, माऊली सांगितलं. उपाधी गुप्त चैतन्य से सर्वगत, सर्वगत तुम्हीच उपाधी करायचंय. मग ह्या पाहिजे 12 वर्ष कमी धरली उपाधी आणि वय. उपाय त्याला पाहिलंच नाही, उपाधीला बघूनच आहे. तुला काय सांभाळलं 12 वर्ष? वैर. खरंय माऊली, वैरच केलं. वा, मला असं ठिकाण बुद्धी ठेवलं हे सांगायचं मला. मला बाकीचं काही नाही कुणाची जगाची मातीत गेलं जग मला काय करायचे, पण बुद्धीमध्ये तिला आलं की बोलायचं नाही. हे ठरवून ठेवलं का नाही तसं त्याला कळून घ्यायचं. हे पण ठरवायचं ना, मला मुक्त व्हायचं, मला संतापाशी जायचं, मला सर्वनाथ जगायचं, मला वेदात थांबायचं, हे पण ठरवा की मग. हो माऊली, बरोबर हो माऊली, हो माऊली. बरोबर आहे माऊली. ठरवायचं माऊली, तसंच ठरवायचं. तसं वैर सांभाळलं तर हे सांभाळायचं माऊली. खरंच तसं ते सांभाळतं तसं हे करायचं. हे सुटताना वैर, द्वेष आणि पाप संपून जावं, भेद वितळून जावा, अभेद प्रगट व्हावा, रामामध्ये मनाचा प्रवेश व्हावा आणि देहभाव बंद होऊन आत्मभाव जागा करून देहाला सोडून द्यावं. रामकृष्ण हरिमयी. खरं माऊली असं व्हावं. हा सुतांदन ते आपलं नाहीच आहे. का सत्ता करायची? हे माझं नाही, इथं काय सांभाळायचं? हे मी नाही, ह्याला का चित्तात बांधायचं? ह्याचा अभाव करून, ह्याचा मिथ्यात्व निश्चय करून, ह्याचा
परमात्म्यासाठी विनियोग करून त्याचा बात करून अबाधित परमात्म्यापाशी बुद्धीचा संगम करून त्याला सोडून द्यायचं. देह असतानाच विधेय बनायचं, बुद्धीला रामाकडं एकरूप करायचं आणि रामाच्या पुढे जाऊन विधेयवत बनायचं. आपलं पद त्याच्या पुढे जायचं, ब्रह्मविद ब्रह्मवर्यान ब्रह्मवरिष्ठ व्हायचं. हा कळत नाही आपल्याला. हे का संबंध वाढवतो? ह्याला कोणी बोलत दुःख का करतो? त्याचा संबंध का वाढवतो? ह्याला मी 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 करून चित्तात का बांधून ठेवतो? हे जिवंत मळे, हे मरणारे, हे काळ खाणारे, ह्याला देव नेणारे. जनक बनवलं, त्याची सत्ता आहे, तुझी सत्ता नाही. तुला ह्याचा उपयोग आहे, तुला ह्याच्यातून मोक्ष प्राप्त करायचा, ह्याच्यातून कष्ट करून भगवंत स्पष्ट करायचा, ह्याच्यातून साधना करून सिद्ध बनायचं, ह्याच्यातून कर्म करून पुण्याला वाढवायचं आणि ह्याला बात करून ज्ञानमय व्हायचं. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. दंडवत माऊली. बापरे बाप. चल टाकून द्यायचा, संपवायचा. ते जर थांबला तर जन्म पुन्हा वैर पडावं लागतं. थांबवा, वैर संपवा, मत्सर सह टाका. बाबा वृत्ती निर्मत्सर, निर्वैर, निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार असं बना. समोर आले की त्याला देव माना. वृत्ती अशी बना आणि समोरच्याला देव माना. संपलं जीवनाची यात्रा, संपला परमार्थ. नवरूला हेच सांगायचं होतं, म्हणून त्यांनी छळ हसत हसत सहन केला. फक्त एकदा त्यांना लाखावरून खाली पळ ढकलून दिलं आणि त्यांची झोळीतलं ज्वारी हे धान्य ते शेणात मिसळलं. तेव्हा त्याला त्रास झाला, तेव्हा त्यांची टाके बंद झाली. हा व्यवहार आहे त्यांचा जगासाठी. पण त्यांना कसं वनवास सहन केला, किती दुःख सहन केलं. ज्ञानेश्वरी जगाला दिली. प्रत्येक जीवाला बुद्धी ब्रह्म कशी व्हावी हे ओवीमध्ये ज्ञान भरभरून गेलं. वेद गेलं, किती हाल सहन केले. खापर नव्हतं मांडे भाजायला, घर नव्हतं राहायला, वस्त्र नव्हतं अंग झाकायला, पण त्यानं जगाला मोक्ष दिला. जगाचं पाप हरण केलं, वेदाचा नाश केला, बुद्धीला परमरूपता दिली. प्रत्येक जीवाला कल्याणमय अवस्था त्या ओवीच्या द्वारे करून दिली. जे जे जीव जन्मतील पृथ्वीवर त्यांना हे ज्ञान वाटण्याचं मोठं महान कार्य केलं. पण स्वतःच जीवन कष्टात गेलं. जगाचे कष्ट सहन केले, आपण घराचे कष्ट सहन करावे ते पण होत नाही बाईला. दूर खरंच माऊली झाली, जगाची माऊली, म्हणून तर तिला माऊली. तेवढे हाल, तेवढे जेव्हा योग सामर्थ्यानं षटचक्राचं भेदन करून आग्निकत्व प्रगट केलं पाठीतून, तेव्हा मांडे भाजले मुक्ताबाईनं त्या झोपडीमध्ये. ती जागा अजून एक प्रमाण गेलं की मन स्तब्ध होत सिद्ध बेटात. माऊली आई तुमच्या भूमीत आहे, तुमच्या स्पंदनाच्या लहरीत आहे. तुम्ही तर मांडे बांधले, तुम्ही तर भावंडे खेळले, इथून तुमचे आईबाप दुरावले, ती स्थानावशी मिळाले. तुमचा बोध द्या, तुमचं ज्ञान द्या, तुमचं हृदय माझ्या हृदयाला भिडू द्या. तुमचे गीता, तुमची ओवी मनाला कळू द्या. तुमचं जे वैराग्य आहे ते मला मिळू द्या. तुमची सहनशक्ती हृदयात थांबू द्या. तुमच्यासारखं दुःख मला गिळता येऊ द्या आणि ज्ञान मला भोगता येऊ द्या. मी अज्ञानी बालक आहे,
चुका माफ करा आणि ज्ञान चित्तात माझ्या भरा. पण तुमच्या दर्शनाला पुन्हा पुन्हा येते. तुम्ही मला बोलवता म्हणून मी येते. तुम्ही सिद्ध महान योगी आहेत, मी साधा साधक छोटासा. साधकाची चिंता सिद्ध योग्याला असती. तुम्ही सिद्ध आहेत, तुम्हाला साधकाला नीट करायचं सहज जमत. तुम्ही दुसऱ्याला नीट केलं, बापाला नीट केलं, तर साधक होऊन आले ना. मला गुरुजीनं पाठवलं तुमच्याकडं. तुम्ही ज्ञानरूप आहेत, तुमचं नाव ज्ञानदेव आहे, तुम्ही ज्ञानाचा देव आहेत. अज्ञानी लोकांचं नाही, तुम्ही ज्ञानाचे देव आहेत. साधना करणारा हातात हृदयात ब्रह्मभाव जागा करून देतात. ज्ञानेश्वरीला प्रेम करणाऱ्याला ज्ञान हृदयात भरून टाकतात. आणि जे हृदया जन्मांतरीचं सुख दुःख पाप पुण्य चुका कर्माचा संगाठोडा हजार जन्माचा संचित असेल, लाख जन्माचा संचित असेल, पण ते तुमच्या ज्ञानाने उघडून जाईल हे मला माहित आहे. तुमचा विश्वास आहे म्हणून तुमच्या पायाशी आले. ज्या भूमीमध्ये तुम्ही वास केला त्या भूमीवर माझा पाय आहे. ज्या भूमीत तुम्ही चालला मी पण चालायले, तुमचा स्पर्श मी भोगायले, तुमचे स्पंदन मी घ्यायले, तुमच्या ज्ञानाकडे मी चालले. पण दोष पाहू नका आणि हे जन्म वाया जाऊ देऊ नका. बोधातून चित्त बाहेर येऊ देऊ नका आणि मी कोण हे जाणल्याशिवाय माझ्या देहाला नेऊ नका. देऊ नका. आत्मसिद्धी प्रगट झाल्याशिवाय, वेदाचा सागर हृदयात आल्याशिवाय आणि मी कोण मला कळाल्याशिवाय या देहाला पाडू नका. तत्काली पाडा तर तत्क्षणी पाडा. त्यांनी सुरू होऊ द्या, तपमय जीवन होऊ द्या आणि तुमची स्थिती मला द्या. अभेद भाव मला होऊ द्या, वेदाचा नाश मला करू द्या. तुमच्या पदावर मला येऊ द्या, आत्मभाव मला भोगू द्या. तुमची संपत्ती माझ्या हृदयात द्या. तुमच्या संपत्तीसाठी आले इथं. वेदाची संपत्ती तुमच्याकडून मिळते, मोक्षाचं फळ तुमच्याकडून मिळतं, अवेदाचं ज्ञान तुमच्यामुळे कळतं. तुम्ही आत आहेत हे बुद्धीला कळतं, तेव्हा तिचं देहाकडे जाणं थांबतं. ती तुमच्याकडे येते. तुमच्यापाशी राहू द्यायचे, तिथंच थांबायचे. मला ब्रह्मरूप व्हायचे, तद्रूप बनायचे, समेत जगायचे. तुम्ही सांगितलं ना पहिल्या ओवीत, समेध्या आत्मरूपा, तसं मला करा. प्रेम करा, स्वरूपाकडे चित्त तदाकार करा. स्वयमेव स्वस्वच ज्ञान. स्व म्हणजे स्वरूप आहे, स्व म्हणजे वेद आहे, स्व म्हणजे सुख आहे, स्व म्हणजे परमात्मा आहे, स्व म्हणजे आत्मा आहे, स्व म्हणजे ब्रह्मांडातलं व्यापकतेचं तुमचं रूप आहे. तुम्ही स्वरूप आहेत, पण इथं मुख्य आहेत. लाकडात अग्नी व्यापक आहे पण घासल्यावर प्रगट होतो, तसं जगातात तुम्ही सामान्य आहेत, सिद्ध गटात प्रगट आहे. साष्टांग दंडवत माऊली. सुंदर. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर माऊली. देवभावाला थांबवा टाकायचं, संपवायचं असतं, आत्मभावात जगायचं असतं आणि मी कोण हे कळून घ्यायचं असतं, स्वानंदपदी राहायचं असतं, स्वस्वमेध्य बनायचं असतं, ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाला चाकायचं असतं, देवभावाला संपवायचं असतं, अज्ञानाला फेकून जगायचं असतं, रामपदी यायचं असतं आणि रामरूप बनायचं असतं, त्याला ज्ञानमय बनायचं असतं. ज्ञानामध्ये आल्यावर हे होतं, देहामध्ये राहिल्यावर ते बंद होतं, संताच्या कडे गेल्यावर ते आपलं परिपूर्ण करून टाकतात सगळं. म्हणून संताकडे थांबायचं, त्यांना हृदयात ठेवायचं, त्यांच्या चरणाची पूजा करायची आणि अंतरंगात त्यांच्या पादुकाला हृदयामध्ये स्थान द्यायचं. त्यांच्या पादुका हृदयात स्थापन करायच्या, त्यांच्या बोधाला मिठी मारायची, त्यांच्या वेदाला धारण करायचं आणि त्यांच्या मोक्षाला संपत्ती समजायचं. संताचा संपत्ती म्हणजे मोक्ष आहे, तो ज्ञानाचा कक्ष आहे.
अशीच अवस्था आमची व्हावी आता हेच मागणं आहे भगवंता तुझ्या चरणाला माऊलीला तू रोज आणते बेटा का अष्टांग आवड येणारे काय काळजी कर 96 ओवी माऊली. हा बेटा उदासी शहाणी म्हणून मी कपी भक्ती पहावे ती सुभद्रा. एक मिनिट मी पुढे आली का नाही बरोबर आहे माऊली, हा. बरोबर आहे. बरोबर आहे. हा म्हणून मी तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती. म्हणून ज्यांच्यामध्ये तप आहे आणि भक्ती आहे ते तू पहा. बर अजून बरं बोलले. पहावे ते सुभद्रापती परिशास्त्र श्रवणी अनासक्ती पाळायची ते. पण शास्त्र श्रवणाला त्याची इच्छा नाही, त्याला चालणे आवड नाही, त्याला त्याचा त्याग करावा, त्याला सांगू नको. ना तरी तप भक्ती होऊन श्रवणी आरती. ना तरी तप भक्ती तप आहे भक्ती आहे होऊनी श्रवणी आरती इच्छावी आहे. आती ऐशी ही आयती दे कशी जरी. तप आहे भक्ती आहे श्रवणाची इच्छा आहे असं बघितलंस तू हो पाहिलं देवा. ते कशी जरी तरी गीता शास्त्र निर्मिता. तरी असं असलं तरी पुढला ऐक. तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोक शास्ता तया नाते सामान्यता बोलेल जो. सगळं गुणयुक्त आहे पण तो कसा आहे. मी गीता शास्त्राला उत्पन्न निर्मिता मी निर्माण केलं मुखातून गीतेला प्रगट केलं. सगळ्या भूत मात्राचं शासन मी करतो, पालन मी करतो, नियमन मी करतो. आणि माझी जर तो निंदा करत असेल, मला जर आवासावा बोलत असेल तर त्याला देऊ नको. कधी कधी एखादी लोक म्हणतात असाच आहे देव काय मला होईन ज्ञान किंवा संसारात अडकलेलं असं. नमुने हजारो लाखो आहेत ना बेटा, कोटी नमुने कोटी जीव कोटी अवस्था वृत्तीच्या असल्याशिवाय माऊली कसे बोलते. हो ना. भगवंत बोलायलेत ना. हो माऊली. त्याच्यामुळे तुम्हाला शंका नाही. पण भगवंताच्या शब्दावर शंका येणं मला तर जमत नाही, कारण ते बोलले म्हणजे खरंच आहे. खरंच आहे, ते खरं आहे माऊली. पण मी तुम्हाला ती विचारते शंका, म्हणजे असा जो माणूस असतो त्याला. बोला तुम्ही, त्याची तुम्हाला चूक नाही काढायची. पण ज्या अर्थी भगवंत बोलले तर तसं असतात लोक असतील. हो माऊली असतात ना. असतात ना. त्याला नाव ठेवायचे. एक उदाहरण सांगतो मला, एक सांगतो. कुणी कुणी महाभारतावर टीका करतात ना, मग युद्ध तसंच केलं, अधर्माने केलं, तो कर्णाला का मारलं मग हो घातायला त्याने अधर्म का केला मग देवा चुकलं. ही निंदाच आहे ना बाळा देवाची. हो माऊली खरंय, कळलं, आलं लक्षात माऊली. असं हो माऊली खूप निंदा करतात माऊली. कृष्णाने एवढ्या बायका केला म्हणतात माऊली. हो खूप काही बोलतात. रोज आल्यावर सांगितला हजारो नमुने बोलतात लोक त्यांना. पण भगवंत म्हणलं की त्याच्यावर निस्पृह परमनिष्ठ असावी, भक्ती असावी, त्याने म्हणलेले असावं, संशय नसावा. हो माऊली. ते करून ती चूक नाहीच. पण असे आपले असतात हे तुम्हाला सांगून दिलं त्यांना की ज्यांना तप आहे भक्ती आहे श्रवण ऐकायची इच्छा आहे पण ते माझी कधी कधी निंदा करतात रे. माझ्या भक्ताला पण छळतात, माझ्या भक्ताचे पण नाव ठेवतात, त्याची माग टिंगला करतात. त्याला देऊ नको ज्ञान. ज्ञान म्हणजे का चेष्टा वाटली का. भक्तीपेक्षा कोटीपटी ज्ञान मोठे. हो माऊली. भक्ती केली म्हणून काय झालं सांगा ना. दोन्ही वेगळे तुम्ही माऊली. ओळखून घ्या ना. पण देऊ नको. तुम्ही समजून घ्या बेटा. हो माऊली. समजून घ्या. भक्ती पण आहे, तो पण आहे, श्रवणामध्ये पण तो परिपूर्ण श्रवणाची इच्छा पण आहे, पण तो माझी निंदा करतोय. कुठे कुठे चुका काढतो माझ्या. चुका म्हणजे निंदाच. हो माऊली. असं नको सांगू. म्हणजे तुम्ही सांगा भक्त जरी असला तरी त्याच्यापेक्षा ज्ञान खूप मोठे ते पण देऊ नको. ओळखून घ्यायच्या गोष्टीत बाई सगळं काय आम्हाला पूर्ण सांगता येत नाही. काही काही गोष्टीला मर्यादा असतात. हो. हा भक्त आहे, तप आहे, श्रवणाची इच्छा आहे, पुण्यवान आहे, अधिकारी आहे, पण त्याला सांगू नको म्हणाले तर तुम्ही तर बघा फुकट मध्ये ऐकायला.
तपासलं बी नाही आम्ही. भगवंता कोणी तपासला का तुम्हाला? एवढी ज्ञानेश्वर गेली की हो, हो माऊली, गेली की नाही? हो माऊली, दिली. खरंच माऊली. आमचं भाग्य आहे माऊली. हो ताई, हो. भगवान एवढं महान श्रवण करायचंय, कशाही रुमा करा आम्ही ऍडजस्ट करतो. बाबा बाबा बाबा, राहायचं 2 दिवस, निघायचं 3ऱ्या दिवशी. हे बी केला, मंगल बी केलं.